आपण कधी विचार केलाय का की एकाच बिल्डिंगमध्ये जिथे शेकडो अनोळखी कुटुंब राहतात तिथे एवढा सुसंवाद टिकून कसा राहतो? यामागे ना एक छुपी शक्ती काम करते आणि ती म्हणजे एक नियम पुस्तिका. आज आपण याच पुस्तिकेचं रहस्य उलगडणार आहोत. ती पुस्तिका जी फक्त विटांच्या इमारतीला एक घर बनवते. आत्ता बघा हा आकडा 81,255. हा फक्त एक नंबर नाहीये. ही आहे 2010 साली महाराष्ट्रात असलेल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांची संख्या. म्हणजे विचार करा, लाखो कुटुंब या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. म्हणूनच हे नियम म्हणजे काही फक्त कागदावरचे शब्द नाहीत, तर आपल्या रोजच्या शहरी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. मग प्रश्न हाच उरतो की जिथे वेगवेगळ्या सवयींचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकत्र येतात, तिथे सलोखा टिकवायचा कसा? हे खरंच एक मोठं आव्हान आहे, नाही का? चला तर मग बघूया यावर उपाय काय आहे. तर या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. याची सुरुवात झाली वाढत्या शहरीकरणामुळे. चांगल्या संधींसाठी लोक शहरांकडे धाव घेऊ लागले आणि मग एकत्र राहण्याची गरज निर्माण झाली. पण साहजिकच आहे, जिथे जास्त लोक एकत्र येतात तिथे नियमांची गरज भासतेच. आणि याच गरजेतून एका सामायिक नियमावलीचा जन्म झाला. आणि हे वाक्य बघा, हे थेट त्या मॅन्युअलमधूनच घेतलंय. यात ना एकदम मूळ समस्येवर बोट ठेवलंय. कायदे कानून तर सोडा, खरी लढाई तर आपल्या आतल्या अहंकार, राग आणि लोभाशी असते. आणि म्हणूनच या सगळ्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी एक नियमांची चौकट लागतेच. ही व्यवस्था काही एका रात्रीत तयार झालेली नाहीये बरं का. यामागे एक मोठा इतिहास आहे. बघा, 1915 मध्ये मुंबईत पहिली सोसायटी नोंदवली गेली. मग अनेक दशकं अनुभवातून शिकत शिकत अखेरीस 2002 मध्ये सगळ्या नियमांना एकसारखेपणा आणण्यासाठी आदर्श उपविधी तयार झाले. खरं तर हा गरजेतून झालेला एक खूप महत्त्वाचा प्रवास. मग ह्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय काय? तो उपाय आहे सहकारी गृहनिर्माण संस्था मॅन्युअल. हे फक्त एक कायदेशीर पुस्तक नाहीये, तर आपण आत्तापर्यंत ज्या मानवी आणि व्यावहारिक अडचणींबद्दल बोललो त्यावर खूप विचार करून तयार केलेलं एक मार्गदर्शक आहे. या मॅन्युअलचा मुख्य उद्देश एकदम सोपा आहे. क्लिष्ट कायदेशीर भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. मग ते कमिटी मेंबर असोत किंवा सामान्य रहिवासी, प्रत्येकाला नियम नीट समजले तरच कारभारात पारदर्शकता आणि समानता येते. बरोबर ना? आकडेवारी पाहिली की याचं महत्त्व अजूनच स्पष्ट होतं. 2010 मध्ये महाराष्ट्रातल्या एकूण सहकारी संस्थांपैकी जवळजवळ 37% वाटा हा फक्त गृहनिर्माण संस्थांचा होता, जो सगळ्यात मोठा आहे. यावरून हेच सिद्ध होतं की हा विषय फक्त काही लोकांपुरता नाहीये, तर लाखो लोकांच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. आतापर्यंत आपण हे नियम का गरजेचे आहेत हे पाहिलं. आता ते कसे काम करतात याकडे वळूया. ही नियमपुस्तिका नवीन सोसायटी स्थापन करण्यासाठी एक अगदी स्पष्ट रोडमॅप देते. एका समुदायाच्या रूपात एकत्र येण्याच्या प्रवासातली ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. सोसायटी नोंदणीची प्रक्रिया अनेकांना खूप किचकट वाटते, पण या मॅन्युअलने ती अगदी सोप्या पायऱ्यांमध्ये मांडली आहे. प्रवर्तक निवडण्यापासून ते भांडवल गोळा करण्यापर्यंत प्रत्येक पायरी खूप महत्त्वाची आहे. कारण ही फक्त एक कायदेशीर प्रक्रिया नाहीये, तर एका चांगल्या समुदायाचा पाया रचण्याची ही सुरुवात आहे. चला आता त्या भागाकडे येऊया जो आपल्या सगळ्यांशी थेट जोडलेला आहे. एक सभासद म्हणून आपली भूमिका नक्की काय असते, आपल्याला नेमके कोणते हक्क मिळतात आणि आपल्या जबाबदाऱ्या काय असतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सभासदांच्या प्रकारांबद्दल नेहमीच गोंधळ असतो, तो आता दूर करूया. सभासद म्हणजे घराचा मुख्य मालक. सहयोगी सभासद म्हणजे जॉईंट ओनर, जो मुख्य सभासदाच्या संमतीने मतदान करू शकतो. आणि नाममात्र सभासद म्हणजे भाडेकरूसारखी व्यक्ती, ज्यांना मतदानाचा अधिकार नसतो. हे वर्गीकरण अधिकारांमध्ये स्पष्टता आणतं. एक सभासद म्हणून कायदा आपल्याला काही मूलभूत हक्क देतो, जसे की सोसायटीची कागदपत्र तपासण्याचा हक्क, सभेत आपलं मत मांडण्याचा हक्क आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मालकीचा पुरावा असलेलं शेअर सर्टिफिकेट मिळवण्याचा अधिकार. हे हक्क आपल्याला एक जागरूक आणि सक्षम सभासद बनवतात. सहकारी जीवन म्हणजे एका तराजूसारखं आहे, ज्याच्या एका पारड्यात हक्क असतात तर दुसऱ्यात जबाबदाऱ्या. आपल्याला लिफ्ट, पाणी, सुरक्षा या सुविधा वापरण्याचा हक्क आहे, तर त्यासाठीचं मेंटेनन्स वेळेवर भरणं ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा हा बॅलन्स साधला जातो तेव्हाच सोसायटीची गाडी सुरळीत चालते. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? हे मॅन्युअल फक्त काही नियम आणि कायद्यांचं पुस्तक नाहीये, तर एकाच इमारतीत राहणाऱ्या अनोळखी लोकांना एकत्र आणून त्यांचा एक खऱ्या अर्थाने समुदाय घडवण्याचं ते एक महत्त्वाचं साधन आहे. याचा अंतिम उद्देश आहे सक्षमीकरण. जेव्हा नियम सगळ्यांना माहीत असतात आणि समान रीतीने लागू होतात तेव्हा गैरसमजांना जागाच उरत नाही.
ही नियमपुस्तिका पारदर्शकता, निष्पक्षता आणि शांततेत वाद मिटवण्यासाठी एक भक्कम पाया रचते आणि याच पायावर एक इमारत खऱ्या अर्थाने एक सुसंवादी समाज बनते. आणि जाता जाता एक प्रश्न, आज आपण जे काही पाहिलं त्या निकषांवर आपल्या सोसायटीचा कारभार कसा चालला आहे? आपला समुदाय खरंच या नियमानुसार चालतोय का, की त्यात अजून सुधारणेला वाव आहे? यावर नक्की विचार करा.